नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. माझ्या नवऱ्याचा खंडणीच्या प्रकरणाशी काही संबंध नाही. आमचे अण्णा म्हणजे देव माणूस, अगदी धुतल्या तांदळासारखे, असं वाल्मिक कराडची पत्नी, त्यांची आई, इतकंच नव्हे तर सगळे समर्थक रस्त्यावर येऊन आरडाओरडा करत होते, बोंबलत होते. पण आज हेच वाल्मिक कराड जे धुतल्या तांदळासारखे असे म्हणत होते, आज त्याच वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगचं एक सीसीटीव्ही फुटेज अगदी सगळ्यांसमक्ष समोर आलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रानं आता यावर चर्चा सुरू केली आहे. कारण वाल्मिक कराड आणि त्याची गँग, मग त्यामध्ये सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, हे सगळे एकत्रितरित्या केज मधील विष्णू चाटे याच्या कार्यालयाबाहेरील एका दुकानामध्ये एकत्र जमले होते आणि ती तारीख होती 29 नोव्हेंबर. आता ही तारीख काय, तर याच दिवशी या सगळ्यांनी मिळून एक डाव रचला होता, तो म्हणजे खंडणी मागण्याचा. आणि मग विष्णू चाटेच्या फोनवरून याच वाल्मिक कराडनं अवादा कंपनीतील प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन केला आणि 2 कोटींची खंडणी मागितली. इतकंच नव्हे तर सुदर्शन गुले जे म्हणतोय ते कर, नाहीतर हातपाय तोडीन. आणि मग चाटेनी त्याला सांगितलं, अर्थात या सगळ्या गोष्टी तू आता ऐकल्यास ना, आता कंपनीच्या म्हणजे आमच्या कार्यालयात यायचं आणि 2 कोटी रुपये द्यायचे. हे सगळं जिथे ठरलं, जिथून हा फोन झाला, ते म्हणजे केज. आणि त्याच तारखेचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा पाहूयात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचं सीसीटीव्ही फुटेज. एकंदरीतच आता जे आपण सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, या सीसीटीव्ही फुटेज मधून तुम्हाला सगळ्यांना जे आता काही दिसलं ते धक्कादायक आहे. कारण वाल्मिक कराड आणि ही सगळी गँग एकत्रितरित्या केज मध्ये 29 नोव्हेंबर रोजी जमली होती. अर्थात त्या दिवशी बरोबर 11 ते 11:30 या दरम्यान हे सगळे एका त्या दुकानाबाहेर होते. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी पोलीस अधिकारी देखील होता, ज्याचं नाव आहे राजेश पाटील. याच राजेश पाटीलला म्हणजे या PSI ला नंतर निलंबित करण्यात आलं. आपल्याला आठवत असेल, याआधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्या व्हिडिओमध्ये हे राजेश पाटील आणि विष्णू चाटे एकत्रितरित्या संवाद करत असल्याचं दिसलं होतं. त्यानंतर राजेश पाटलाचं नाव पुढे आलं, मग तो निलंबित झाला. आणि नंतर आता जो 29 तारखेचा व्हिडिओ आहे, ज्याचा आता सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेला आहे, त्याच सीसीटीव्ही फुटेज मध्ये राजेश पाटील आणि बाकीचे काही कर्मचारी देखील या सगळ्या वाल्मिक अण्णांच्या गँग सोबत दिसत आहेत. यामध्ये कृष्णा आंधळे देखील आहे, यामध्ये सुदर्शन गुले आहे, यामध्ये विष्णू चाटे आहे आणि आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे यामध्ये बालाजी तांदळे आहे. आता बालाजी तांदळे कोण, आपल्याला आठवत असेल, जेव्हा धनंजय देशमुख यांना CID चौकशीसाठी किंवा CIDचा तपास कुठपर्यंत आला यासाठी बोलावण्यात आलं होतं, त्याच वेळी वाल्मिक कराड बीडच्या कोठडीत होता आणि तिथं बालाजी तांदळे याची धनंजय देशमुख यांच्याशी गाठ पडली. हाच बालाजी तांदळे ज्याच्यावर आरोप आहे की हा वाल्मिक कराडला कोठडीत भेटायला गेला होता. कारण बालाजी तांदळे हा कोरेगावचा माजी सरपंच, विष्णू चाटेच्या जवळचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्याच्याही पुढचा पुरावा पहा. 29 तारखेला ज्या दिवशी या सगळ्या खंडणी मागण्याचा प्रकार घडला, तेव्हा या सगळ्यांसोबत हा बालाजी तांदळे देखील उपस्थित होता. तेव्हा त्यांनी काय केलं होतं, तेव्हा त्यांनी विचारलं होतं धनंजय देशमुखांना, अरे तुम्ही इकडे कसे? आणि नंतर काय म्हणाला होता की काय नाही, मुळात ते जे काही घडलंय प्रकरण
तेव्हा त्याच्यावर लगेच धनंजय देशमुख म्हणाले की ज्या दिवशी आवादा कंपनीमध्ये जी वादावादी झाली तेव्हा तुम्ही तिथे होतात. त्यावर त्यांनी सुदर्शन घुलेचा फोटो हा धनंजय देशमुखांना दाखवला आणि धमकावण्याची भूमिका घेतली. अर्थात त्यानंतर धनंजय देशमुखांनी या संदर्भात तक्रार नोंदवायला घेतली, पण तिथले जे PSI आहेत दराडे म्हणून त्यांनी त्याकडे रीतसर दुर्लक्ष केलं. एकंदरीत हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर या ठिकाणी जे फुटेज आहे त्या फुटेज मधल्या सगळ्यांनी मिळून 29 तारखेला जी काही खंडणी मागण्याची भूमिका त्यांनी घेतली होती त्याच दुकानाबाहेरचं हे CCTV फुटेज आहे. बरोबर सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान हे सगळे एकत्र आले. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, बालाजी तांदळे आणि वाल्मिक कराड. आणि मग विष्णू चाटेंनी फोन लावला 29 तारखेला अवादा प्रकल्प कंपनीतील त्या सुनील केमू शिंदे या प्रकल्प अधिकाऱ्याला, आणि तो फोन लावला विष्णू चाटेच्या मोबाईलवरून. आणि मग विष्णू चाटे म्हणाला की मला म्हणजे वाल्मिक कराड माझ्या फोनवरून तुमच्याशी बोलणार आहेत. आणि मग वाल्मिक कराड म्हणजे वाल्मिक अण्णा, आणि मग त्यांनी जे काय बोललं ते समोर आलेलं आहे. एकंदरीतच हे सगळं खंडणी प्रकरण जे आहे या खंडणी प्रकरणाचा सबळ पुरावा आहे, ज्यात हे सगळे आरोपी एकत्रितरित्या फिरताना दिसले होते. हे सगळे केजमध्ये या साठेच्या कार्यालया शेजारील दुकानात एकत्र दिसले आणि इथूनच खंडणीचा सगळा पुढचा प्रकार सुरू झाला. मग आपल्याला आठवतंय 2 कोटी रुपयांची खंडणी घेऊन कार्यालयात अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर अर्थातच याची फिर्याद दाखल झाली ती 11 तारखेला. म्हणजे मुळात प्रश्न हा पडलेला आहे आणि ती 11 तारखेला फिर्याद झालेली आहे. म्हणजे संतोष देशमुख यांच्या खुनानंतर 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबरला ही फिर्याद दाखल झाली. 29 ते 11 या दरम्यान काय घडलं याचा तपास पोलीस घेतात. पण प्रश्न हा आहे की 29 तारखेला सुनील केमू शिंदे यांना ज्या दिवशी हे 2 कोटी रुपयांची खंडणी वाल्मिक अण्णानं फोनवरून मागितली होती, धमकी दिली होती, त्यानंतर सुदर्शन घुले 6 तारखेला म्हणजे 6 जानेवारीला 6 डिसेंबरला हे सगळे जण सुदर्शन घुले आणखी काय 2-4 टाळकी घेऊन तो त्या आवादा कंपनीवर गेला होता. आणि आपल्याला आठवतं याच 6 तारखेला त्या दिवशी तिथल्या वॉचमनला मारहाण झाली, नंतर शिवीगाळ करण्यात आली. अर्थात त्याचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहेच. पण हे सगळं झाल्यानंतर त्यावेळी त्या ठिकाणी दाखल झाले ते संतोष देशमुख आणि ग्रामस्थ, आणि मग त्यांच्यात जे काही घडलं यामुळं खंडणी प्रकरणात मोठा अडथळा संतोष देशमुख ठरतोय, याचा काटा काढला पाहिजे. हे सगळं शिजलं ते 8 तारखेला. कारण की 6 डिसेंबरला अवादा कंपनीवरची वादावादी, मग त्या ठिकाणी झालेली मारहाण, मग संतोष देशमुख आणि त्यांची माणसं म्हणजे ग्रामस्थ आणि ही सगळी टाळकी यांच्यात झालेली वादावादी, मग त्याच्यातून झालेला व्हिडिओ व्हायरल, आणि मग इगो हट झाला प्रतीक घुले, सुदर्शन घुले, आणि मग या सगळ्यांनी एकत्र येऊन 8 तारखेला केज मांजूर सुबा या राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर फाट्यातील तिरंगा धाब्यावर एकत्र जमले. त्या ठिकाणी गावरान चिकन मागितलं, गावरान चिकनची ऑर्डर दिली, ते खाल्लं आणि त्याच वेळी कट शिजवला आणि तो कट होता संतोष देशमुख यांना मारण्याचा. 8 तारखेला गावरान चिकन खाल्लं आणि 9 तारखेला अख्खा माणूस खाल्ला, अख्खी माणुसकी खाल्ली. आणि हेच ते वाल्मिक कराड, हाच तो वाल्मिक कराड ज्याच्याबद्दल पांगरी काय आणि ते शेजारची बीड मधली गावं काय, परडीतली काय, याचे नातेवाईक काय, मित्र काय, सगळे समर्थक एकत्र आले आणि टॉवरवर कोण चढतंय, कोण टायर जाळतंय, कोण स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतंय, स्वतःला जाळतंय, कोण काय काय करतंय. आई ठिया मांडून बसलेली आहे त्या परळी पोलीस स्टेशनच्या समोर. इकडं मंजिरी कराड या त्यांच्या पत्नी एका मागोमान एक पत्रकार परिषदा घेत आहेत आणि माझ्या नवऱ्याने असं केलंच नाही, तो खंडणी दाखलच नाही, तो तर 9 तारखेला जे प्रकरण घडलं तेव्हा तर तो देवदर्शनाला गेला होता, काही सांगितलं. आता हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघा. मंजिरी कराड हा व्हिडिओ बघा, पारुबाई कराड हा व्हिडिओ बघा. टॉवरवर चढले होते ना, त्यांनी हा व्हिडिओ बघावा. जे अंगावर पेट्रोल टाकून ओतून घ्यायचा प्रयत्न करत होते ना, आता कुठे सलाईन लावून बसले असतील हॉस्पिटलमध्ये, तर हा व्हिडिओ बघावा. या सगळ्यांनी वाल्मिक कराड कुठं हे नक्की बघावं. 29 तारखेला हे 29 नोव्हेंबरला हे सगळे सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, वाल्मिक कराड हे केज मधील विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील दुकानात जमले, एकत्र आले. बालाजी तांदळे सगळे एकत्र आले
आणि त्या ठिकाणाहून ही खंडणीची प्रक्रिया सुरू झाली. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाचा आता सगळ्यात महत्वाचा हा सबळ पुरावा सापडलेला आहे. इकडे काय करतोय हा वाल्मिक कराड, तर न्यायालयीन कोठडीमध्ये आता गेल्यानंतर खंडणीच्या प्रकरणात जामिनाचा अर्ज केलाय. परवा वकिलांनी सांगितलेलं आहे आता उद्या त्याच्यावर जामीन अर्जाची सुनावणी आहे. अरे पण इकडं खंडणीचा सबळ पुरावा सापडलाय. तू ऑलरेडी त्या ठिकाणी सगळे एकत्र जमून बसला होतास. तू तर म्हणतो नाही आरोपींचा माझा काही संबंध नाही, सुदर्शन घुले नाही, विष्णू चाटे नाही, कोण नाही. मग कुणाचा संबंध नाही ते कसं घडलं? तुम्ही सगळे एकत्र तिथं काही चहा पाण्याच्या गप्पा मारायला गेलता का उसाचा रस प्यायला गेलता? अरे प्रश्न हाच येतो, तुम्ही सगळे एकत्र जमता काय? 29 तारखेला विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराड धमकी देतो काय? 6 तारखेला जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत शेवटी सुदर्शन घुले माणसं घेऊन अवादा कंपनीवर जाऊन वॉचमनला मारहाण करतो काय? आणि 8 तारखेला कट शिजून 9 तारखेला संतोष देशमुख यांचा तुम्ही खून करता काय? ही सगळी एकत्र कडी आहे. या एकत्र कडीला एकच महत्वाचा निर्णय आहे, जेवढे सगळे घेतलेत ना आत त्यातला एकही सुटता कामा नये. असे तर कितीतरी व्हिडिओ आता बाहेर येतील, कारण की सीसीटीव्ही फुटेज जसं बाहेर येत जाईल तसं यांच्या गळ्यातला फाशीचा दोर आवळत जाणार आहे. मनोज जरांगेने आता प्रतिक्रिया दिलेली आहे. हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं याच्यातला एकही बाहेर सोडू नका. एक जरी बाहेर सुटला ना तरी खून पाडतील हे, आणि यांच्यावर ज्यांचा वरदास्त आहे त्या मंत्र्यांना सुद्धा सोडू नका, असं थेट मनोज जरांगे यांनी मागणी केलेली आहे. अंजली दमानिया यांनी तर धक्कादायक बाब आहे असं म्हटलेलं आहे, अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. एवढी भयानक परिस्थिती आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांवरून जर आता विचार केला तर निश्चितपणे वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे जे कोण चिलेपिले आहेत ते या सगळ्यांना आता एक मोठा धक्का या माध्यमातून बसलेला आहे. कारण जे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे क्लिअर होत आहे की वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे ही सगळी एकच गँग आहे. वाल्मिक कराड, गँग ऑफ वाल्मिक कराड. आणि हे सगळे एकत्रितरित्या बसून तिथं काहीतरी शिजवत होते. जे शिजलं ते आपल्याला 29 तारखेलाच त्या दिवशीच खंडणी मागितली, या दिवशी कळालं. नंतर 8ला त्याची परिणती झाली आणि 9ला त्याचं रूपांतर, त्याचं पर्यावसान संतोष देशमुख यांच्या खुनात झालं. त्यामुळे हे एवढं सगळं जे आता तुम्ही पाहिलंय यातनं एकच क्लिअर होतंय की वाल्मिक कराड याच्याबद्दल जी काही त्याच्या समर्थकांनी अण्णा म्हणजे देव माणूसाची भूमिका वटवली होती हे सगळं खोटं आहे. वाल्मिक कराडाचा हा व्हिडिओ पहा आणि ठरवा की वाल्मिक कराड किती धुतल्यात आणल्यासारखा आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.